महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात पतीकडून पत्नीची हत्या, डायल 112 मुळे अवघ्या 10 मिनिटात आरोपी जेरबंद। अकोला शहरात रविवारी दिनांक 17 मे सकाळी 8:15 वाजण्याच्या सुमारास एका पतीने पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही घटना डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। मिळालेल्या माहितीनुसार सौ मंदा दीपक गुडदे वय 45 या घरासमोरील दुकानातून दुधाची पिशवी आणण्यासाठी गेल्या होत्या। त्यावेळी त्यांचे पती दीपक दगडू गुडदे वय 50 यांच्यासोबत वाद झाला। या वादाचे रूपांतर हिंसक प्रकारात होत आरोपी पतीने चाकूने सपासप वार केले। गंभीर जखमी झालेल्या मंदा गुडदे व रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळल्या। घटनास्थळी उपस्थित असलेल्या राजेश साखरे यांनी तात्काळ डायल 112 फोन करून पोलिसांना याची माहिती दिली। माहिती मिळताच अवघ्या 10 मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी जखमी महिलेला तात्काळ शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले। तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोपी दीपक गुडदे याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले। दरम्यान उपचारादरम्यान मंदा गुडदे यांचा मृत्यू झाला। त्यानंतर आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी हा कलोरी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। ही कारवाई बीट मार्शल 1 व 2 मधील पोलीस शिपाई सचिन कोळसे आणि पोलीस शिपाई अजय शेळके यांनी तत्परतेने केली। त्यांच्या माहितीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक अंधारे, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण आणि एसआय दीपक तावडे यांच्या पथकाने केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत समीर खान, अकोला। सकाळी 8 वाजता मंदा दीपक गुडदे ही महिला दूध घेण्यासाठी या जैन केंद्र या दुकानावर आली असता तिचा पती दीपक गुडदे हा घरगुती कारणावरून या ठिकाणी आला आणि त्याने आपल्या पत्नीवर चाकूने 3-4 वार करून तिला जागे जीवे ठार मारले। या घटनेची तात्काळ माहिती दुकानदार राजेश साखरे यांनी डायल 112 यावर कळवली। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन डायल 112 या ठिकाणावरून बीट मार्शल यांना या घटनेची माहिती आली। आमचे बीट मार्शल तात्काळ घटनास्थळी पोहोचले। आरोपीला उपस्थित जनसमुदायाच्या मदतीने ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले। या प्रकरणावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब, ॲडिशनल एसपी श्री चंद्रकांत रेड्डी साहेब आणि एसडीपीओ श्री सुदर्शन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हा दाखल करून पुढील तपास डाबकी रोड पोलीस करीत आहेत। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।